जिल्ह्यात 8 दिवसात सापडले डेंग्यूचे 6 रुग्ण. विशेष काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन. जिल्ह्यात मागील 8 दिवसामध्ये 6 डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. यामध्ये 21 जून रोजी 2 रुग्ण तर 25 जून रोजी 4 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहेत. फ्लॅव्हीव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती प्रकारच्या डासाच्या मादीपासून पसरतो. हे विषाणू डेंग्यू 1 ते डेंग्यू 4 अशा 4 उपजातीत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीच्या विषाणूने परत होऊ शकतो. डेंग्यू ताप असलेल्या रुग्णास डासाची मादी चावल्यास शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणतः 8 ते 10 दिवसात पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप येऊ शकतो. डेंग्यूच्या विषाणूमुळे प्लेटलेट्स घटतात. त्यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील 8 दिवसामध्ये 6 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेंग्यूची लक्षणे सांगायची झाल्यास ताप येणे, थंडी भरून येणे, डोके दुखणे, सांधे व अंगदुखी, डोळ्यांचे स्नायू दुखणे, हालचाल मंदावणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणेही दिसू लागतात, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी दिली आहे. सध्या आता हे पावसाळा चालू झालेला, पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे 6 डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत. ते अमरावती शहर आणि आजूबाजूच्या भागातले आहेत. माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आता यापुढे डेंग्यूची हे डास वाढू शकतात, पेशंट वाढू शकतात. त्यामुळं पाणी साठा होऊ नये याची काळजी घ्यावी. विशेषतः पावसाचं पाणी जे डबके साचून राहतात, तसेच आपल्या घरामध्ये जे आडव्या बाजूला बसलेल्या वस्तू असतात, जसे की बकेट आहेत, मडके आहेत किंवा टायर आहेत किंवा गच्चीवर खूप ठिकाणी पाणी साठून राहतं आणि त्या ठिकाणी ह्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होत असते. तर अशा ठिकाणी पाणी साठा होऊ नये याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.